गायवळ पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी होणार आहे। तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोघांना पुणे पोलिसांकडून नोटीसही प्राप्त झाली आहे। खोटी कागदपत्र देऊन गुन्हे लपवून गायवळनं नगरमधून पासपोर्ट मिळवलेला होता। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, काय अधिकची माहिती या संदर्भातली? गौरी निलेश गायवळने जो पासपोर्ट काढलाय तो अहिल्यानगर मधला होता आणि हा पासपोर्ट जो आहे तो बनावट पासपोर्ट होता। त्या बनावट पासपोर्ट संदर्भातला गुन्हा जो आहे तो कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला। मात्र हा पासपोर्ट देण्यासाठी मोठा राजकीय दबाव होता का याची चर्चा सुरू झाल्यानंतर हा पासपोर्ट देणारे जे व्यक्ती आहेत त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केलेली होती। ज्या पोलिसांनी हे व्हेरिफिकेशन केलं त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, म्हणजे पोलिसांवर कुणाचा दबाव होता का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असल्याचं त्यावेळेस सिद्धार्थ शिरोळे म्हणाले होते। त्यांच्या या मागणीनंतर आणि मुख्यमंत्र्यांनी चौकशी होणार असं म्हटल्यानंतर पुणे पोलिसांनी आता अहिल्यानगर मधल्या एका पोलीस निरीक्षकासह 2 पोलीस कर्मचाऱ्यांना जे आहे ती नोटीस बजावलेली आहे आणि चौकशीला हजर राहा असं सांगण्यात आलेलं आहे। या पासपोर्ट बनावट कागदपत्रामध्ये जो अहवाल पोलिसांनी दिला त्या अहवालामध्ये नेमकी जी माहिती दिली त्या माहितीची सगळी माहिती जी आहे ती पुणे पोलीस घेतील आणि या पासपोर्ट संदर्भात काही चुकीचं झालंय का याची सुद्धा चौकशी करण्यात येईल। त्यामुळे आता अहिल्यानगरचे पोलीस सुद्धा या सगळ्यामध्ये गुंतले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण पासपोर्ट देताना त्यांचा अहवाल खूप महत्त्वाचा होता आणि त्या अहवालावरून हे सगळं जी वादळ आहे ते उठलेलं आहे आणि निलेश गायवळ नक्कीच बालाजी, खरं तर चौकशींती काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।